आज मी गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक केलेले आहेत. 11 कळ्या पाडून मी मोदक केलेले आहेत. स्वागत आणि सर्वांना माझा नमस्कार. आज संकष्टी चतुर्थी आहे, तर सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. आज आपण गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी या ठिकाणी बघा एक मीडियम आकाराचा नारळ खवडून घेतलेला आहे. एक बाऊल हे खोबरं झालं एका मीडियम आकाराच्या मध्यम आकाराच्या नारळाचं. तर हा बघा, हा बाऊल भरून मी या ठिकाणी खोबरं घेतलं आहे. त्याच आकाराचा बाऊल मी घेतला आहे. त्याच्यामध्ये अर्धा बाऊल गूळ घेतलेला आहे. म्हणजे एक बाऊल खोबरं, अर्धा बाऊल गूळ. त्यानंतर एक बाऊल मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे उकडीसाठी. वेलची आहे, पाणी आहे, मीठ आहे आणि तेल, एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. सर्वप्रथम आता आपण सारण, तर या ठिकाणी बघा आपण गूळ आणि ओलं खोबरं असं आता छान परतून घेऊया आणि याचं सारण बनवून घेऊया. अशा प्रकारे परतत राहायचं, जेणेकरून कढईला चिकटणार नाही. आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरतीच, लहान गॅसवरतीच हे खोबरं परतत राहायचं. अशा प्रकारे 5 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे बघा गूळ वितळत आहे आणि आपलं जे सारण आहे ना ते छान असं तयार होत आहे. आता हे देखील ओळखायचं कसं, तर या ज्या कडा आहेत ना कढईच्या, त्या सुकत सुकत येतात, तेव्हा आपल्याला समजतं की हे सारण जे आहे नारळाचं ते झालेलं आहे. त्यामुळे परतत राहायचं, अजिबात लागून द्यायचं नाही कढईला. अशा प्रकारे मोदकांचं सारण तर तयार झालं, पण आपण उकड काढून घेऊया. त्यासाठी बघा इथे मी 1 वाटी म्हणजे 1 बाऊल तांदळाचं पीठ घेतलंय, थोडंसं मीठ घेतलंय, तेल घेणार आहे आणि 1 वाटी जर हे पीठ असेल तर 1 वाटी पाणी, म्हणजे 1 बाऊल जर पीठ असेल तर 1 बाऊल पाणी असं आपण घालणार आहोत. तर हे बघा एक बाऊल मी पाणी कढईमध्ये घालून घेते. आता लागली कणभर मीठ आहे, एक थेंबभर तेल घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, तर आपण अगदी थेंबभर तेल घालून घ्यायचं. तर आता ही बघा पाण्याला छान अशी उकळी फुटली. आता आपण याच्यामध्ये बरोबर 1 बाऊल असं पीठ घालणार आहोत तांदळाचं आणि पटापट पटापट ते परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं. गॅस अगदी मिडियम करायचा, उथळी होता कामा नये अजिबात. अशा प्रकारे पटापट 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 ते असं हलवून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. तर हे बघा अशा प्रकारे मी छान असं पाणी आणि पीठ एकजीव करून घेतलंय, अजिबात गुठळी राहिलेली नाही आहे. आता आपण एक वाफ देऊया या पिठाला, झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनी वाफ येऊ दे चांगली दणकून. क्लोज घ्या ना. आता हे बघा मी झाकण काढते. 2 मिनिटांनी एक वाफ आलेली आहे ही बघा. आता पुन्हा एकदा अजून एक वाफ येऊ दे चांगल्या प्रकारे. आपण झाकण ठेवूया. ही बघा दुसरी देखील वाफ आलेली आहे आपल्या पिठाला. आता पुन्हा एकदा हे असं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि आपण हे 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. 5 मिनिटांनी हे चांगलं मुहूर्त म्हणतात ह्याला, आणि मग मळायला घ्यायचं गरम गरमच. पण एक 5 मिनिटं जाऊन द्यायची. भेटूया 5 मिनिटं आहेत. आता हे पीठ जे आहे ते आपण गरम गरमच मळून घेणार आहोत. हे बघा वाफ आता तुम्हाला दिसत असेलच. आता या ठिकाणी बघा एका पातेलीमध्ये थोडंसं पाणी घेतलंय, एक अर्धी पातेलीपेक्षा कमी पाणी घेतलंय. त्याच्यावरती अशी चाळण ठेवली. आता इथे काही केळीचं पान वगैरे मिळत नाही, त्यामुळे मी चाळणीलाच तेल जास्त लावून घेतलंय. वरती झाकण ठेवणार आहे आणि या पाण्याला उकळी काढून घेणार आहे. हे बघा बारीक गॅसवर
उकळत ठेवणार आहे हे, म्हणजे तोपर्यंत आपले मोदक तयार होतील. आता हे पीठ आहे ते मळून घेऊया पटापट. हाताला तेल पाणी लावायचं आणि पीठ असं गरम असतानाच मळून घ्यायचं. हे बघा, हे बघा, गरम असतानाच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. हाताला तेल आणि पाणी लावून घ्यायचं. आता हे मळल्यावर तुम्हाला मी दाखवते. तर अशा प्रकारे पीठ जे आहे ते गरम असतानाच मळून घ्यायचं. थोडं हाताला गरम लागतं आपल्या, परंतु गरम असताना जर ते पीठ मळलं ना तर तो मोदक करताना आपण जी पारी करणार आहोत ती फुटत नाही अजिबात. आणि जर तसंच जर काय वाटलं तर एखादं फुलपात्र असेल, म्हणजे ग्लास असेल आपला स्टीलचा किंवा स्टीलची वाटी, त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याने पीठ असं गुठळ्या मोडून घ्यायच्या. तर अशा प्रकारे हा बघा आता गोळा करून घेतलेला आहे. आता ह्याला पाणी लावलंय आणि हाताला देखील तेल लावते. आणि असं हे बघा, हे जे 2 अंगठे आहेत ना ते असे मध्यभागी घ्यायचे आणि पटापट 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 पारी वळून घ्यायची. अशी वाटी करून घ्यायची थोडक्यात. हे बघा अशी. तर ही बघा अशी पातळ अशी पारी करून घ्यायची. हे बघा अशी सगळ्या बाजूने अगदी ती सारखी आली पाहिजे, म्हणून हाताला मी तेल आणि पाणी लावून घेतलंय. आता आपण या मोदकाचे म्हणजे ह्या वाटीचे आपण कळ्या पाडून घेणार आहोत. बघा, मी इथे 11 कळ्या काढून घेणार आहे. हे बघा, हे बोट आहे ते असं मी आतमध्ये घेतलंय आणि अशी एक कळी पाडून घेतली. हे बघा, ही तिसरी आहे. 5, हे बघा व्यवस्थित करून घ्यायच्या त्या. 6, 8वी कळी आहे ही. 9, 10, मध्ये मध्ये पाणी लावलं तरी चालतं हाताला. आणि शेवटची कळी आहे ही 11. अशा आपल्या कळ्या पाडून झालेल्या आहेत. आता आपण सारण भरून घेऊया. हे बघा, आणि पाणी लावायचं पुन्हा हाताला. आणि ह्या कळ्या आहेत ना ते मिटून घ्यायच्या हळूहळू हळूहळू. या कळ्या अशा हे बघा मिटून घेत आत आत घ्यायच्या अशा प्रकारे. पीठ जर चांगलं मळलेलं असतं तर मोदक अजिबात फुटत नाही. तर माझं तुम्ही बघत आहातच. हे बघा, हे बघा अगदी सगळ्या बाजूने आपल्या ज्या कळ्या आपण पाडल्यात त्या अगदी व्यवस्थित झाल्यात. बघा, कोणतीच ट्रिक म्हणजे वापरण्याची गरज नाही आहे. याच पद्धतीने मी अजून एक तुम्हाला करून दाखवणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी पिठाची गोळी करून घेतली आहे. पीठ इतकं छान मळलंय की अजिबात फुटणार नाही. वाटी करताना फुटता कामा नये. पुन्हा मध्ये असे अंगठा जो आहे तो आपला मिडलमध्ये घ्यायचा आणि बाजूने अशी वाटी करून घ्यायची पटापट. तर अशा प्रकारे ही बघा आपली पातळ अशी ही पारी करून घ्यायची. तुम्ही लाटू देखील शकता, पण मी अशीच करून घेते. आता ह्याच्यामध्ये आता ही वेगळी जरा पद्धत दाखवते. मगाशी मी आधी कळ्या केल्या होत्या, आता आधी सारण ठेवते या पारीमध्ये आणि मग कळ्या करून घेते. आता बघा, हा देखील मोदक 11 पाळ्यांचा करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित पारी
आणि कळ्या व्यवस्थित पाडून घ्यायच्या. पुन्हा हाताला मी तेल लावलंय आणि ह्या बघा अशा प्रकारे मी मोदक फिरवत आहे आणि ह्या पाऱ्या ज्या आहेत म्हणजे कळ्या ज्या आहेत त्या अशा एकत्र करून घेते. हे बघा अशा प्रकारे आपला जो दुसरा मोदक आहे तो देखील या ठिकाणी रेडी झालेला आहे. बघा तुम्ही कळ्या बघू शकता. हे बघा आणि छान मोठा मोदक झालाय. गणपती बाप्पाची कृपा. अशा प्रकारे मी आता सगळे मोदक करून घेते आणि मग तुम्हाला. तर अशा प्रकारे आपले हे 9 मोदक झालेले आहेत. एका मीडियम साईज आकाराच्या नारळाचे 9 मोदक झालेत. तसेच माझी आजी म्हणायची की भावाला बहीण हवी म्हणून मी एक करंजी देखील केली. या चाळणीवरती मी आता हे मोदक ठेवणार. तर आता या ठिकाणी मी पाणी उकळवायला ठेवलं होतं. या चाळणीमध्ये आता एक एक करून मोदक ठेवून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे बघा आपले जे 9 मोदक आहेत 9 झालेले आहेत मोदक हे मी या ठिकाणी ठेवलेले आहेत उकडायला. आता आपण ह्याच्यावरती थोडंसं असं पाणी शिंपडून घेऊया आणि हे 10 ते 12 मिनिटं शिजवून घेऊया. हे बघा मी झाकण ठेवलंय. आता हे चांगले 10-1 मिनिटं तरी शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे शिजवून घेऊया म्हणजेच वाफ देऊया ह्या मोदकांना असं मी म्हटलेलं आहे. तर 10-15 मिनिटं चांगली मोदकांना वाफ दिल्यानंतर आपले हे मोदक अशा प्रकारे रेडी आहेत. नक्की सांगा. तर ही मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.